नमस्कार मित्रांनो, इयत्ता 11वी प्रकरण 3 विभाजनाचे मूल्य ह्या प्रकरणामधील आज आपण चतुर्थकांच्या विषयीची उदाहरणं सोडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबीविषयीची माहिती पाहणार आहोत। चतुर्थक आपण पाठीमागच्या प्रकरणात व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत की ज्यामध्ये सांगितलं की ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे समान 4 भाग करतात त्यांना चतुर्थक म्हणतात। म्हणून आपल्याला ही चतुर्थक शोधायची आहे। तर ही चतुर्थक आपण कशा शोधणार आहोत? आपल्याला दिलेल्या वैयक्तिक श्रेणीच्या संख्येमधून तुम्हाला चतुर्थक शोधायला सांगितली जाऊ शकतात किंवा खंडित स्वरूपातील निरीक्षणं दिली जातील त्यामधून तुम्हाला हे शोधायला सांगितली जाऊ शकतात किंवा अखंडित स्वरूपाची श्रेणी देऊन देखील तुम्हाला हे ओळखायला सांगितले जाऊ शकतात। ह्या तीनही प्रकारांमध्ये तुम्हाला चतुर्थक ओळखायचे। आता चतुर्थक माहिती आपल्याला किती असतात? चतुर्थक 3 असतात। मग 3 पैकी कोणतंही ओळखायला सांगितलं तर ते आपण ओळखायचं आहे। हे ओळखायचं कसं? त्यासाठी सूत्र आहेत। क्वार्टाईल ओळखण्यासाठी QI म्हटले, I म्हणजे काय आपण ते नंतर पाहूयात। सुरुवातीला सूत्र फक्त पाहूयात। QI बरोबर I कंसामध्ये n+1 भागिले 4 कंस पूर्ण च्या पदाचे मूल्य। अशा पद्धतीचे हे एक सूत्र आहे। वैयक्तिक श्रेणी आणि खंडित श्रेणीद्वारे चतुर्थक शोधण्यासाठी ह्याच सूत्राचा वापर करायचा आहे। दोघांसाठी एकच सूत्र आहे। आणि अखंडित स्वरूपाच्या श्रेणीचं जेव्हा तुम्ही क्वार्टाईल काढणार त्यासाठी हे दुसरं सूत्र आपल्याला वापरता येतं। QI बरोबर L कंसामध्ये किंवा L प्लस कंसामध्ये I गुणिले n भागिले 4 वजा CF भागिले F कंस पूर्ण गुणिले H असे हे दुसरे एक सूत्र दिलेलं आहे। ह्या दोनच सूत्रांच्या आधारे आपल्याला उदाहरणं सोडवता येतात। उदाहरणं म्हणजे क्वार्टाईल ओळखता येतं। पहिलं क्वार्टाईल, दुसरं क्वार्टाईल, तिसरं क्वार्टाईल। ही क्वार्टाईल आपल्याला ह्या उदाहरणांद्वारे ओळखता येणार आहे। चला तर मग या दोन्हीही सूत्रांमध्ये हे I म्हणजे काय, N म्हणजे काय, CF म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात। म्हणजे डायरेक्ट आपण सूत्र त्यावेळेस उदाहरणांच्या वेळेस वापरू शकू। सुरुवातीला हे माहिती करून घ्यावे त्याच्यामध्ये असणारे ह्या अक्षर जे आहेत ते कशासाठी वापरलेले आहेत। पहिला आहे L। L हे अक्षर कशासाठी आहे? तर चतुर्थ वर्गाची कनिष्ठ मर्यादा दाखवते। जो तुम्हाला अखंडितमध्ये वर्ग दिला जाईल त्याच्यातली कनिष्ठ मर्यादा जी असेल ती L ने दाखवलेली आहे। दुसरा आहे F। F जिथं आलेला असेल, सपोज या ठिकाणी F आलेला आहे तर F काय दाखवते आपल्याला? चतुर्थक वर्गाची वारंवारता दाखवतोय। त्यानंतर CF आहे। CF काय दाखवतोय? चतुर्थक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता दाखवते। त्यानंतर आहे N। N जिथं असेल, सपोज या ठिकाणी N आहे, या ठिकाणी N आहेत, हे N काय आहेत? एकूण वारंवारता आहे। H आहे। H म्हणजे काय? चतुर्थक वर्गाची वरिष्ठ मर्यादा वजा चतुर्थक वर्गाची कनिष्ठ मर्यादा। म्हणजेच ही आपल्याला वर्गांतर दाखवते। ते वर्गांतर ह्या पद्धतीने आपण काढू शकतो। त्याचं सूत्रच आहे। या सूत्रात किंमत टाकून तुम्हाला H ची किंमत काढता येते। अशा पद्धतीने हे ज्या काही संख्या किंवा हे अक्षर ह्या ठिकाणी आलेले आहेत त्या अक्षरांना आपण काय म्हणतात याच्याविषयीची माहिती पाहिली। एक राहिले I म्हणजे काय आहे? तर क्रमांक आहे। कुठल्या क्रमांकाचं चतुर्थक काढायचं तो क्रमांक ह्या ठिकाणी लिहायचा I च्या ठिकाणी। समजा मला 3 नंबरचं चतुर्थक काढायचं असेल तर I च्या ठिकाणी किंमत ठेवायची 3। जिथे जिथं I असेल त्या ठिकाणी किंमत 3 येईल। म्हणजे ते क्रमांक दाखवते। ओके, याचा अर्थ ते क्रमांक दाखवते। ठीक आहे। अशा पद्धतीने हे दोन सूत्र आपल्याला चतुर्थकांसाठी महत्त्वाचे आहेत। ह्या दोन सूत्रांचा वापर करून आपण वैयक्तिक पद्धतीने चतुर्थक काढूयात। अखंडित श्रेणीमधले देखील चतुर्थक ओळखूयात आणि अखंडित स्वरूपाच्या श्रेणीतली देखील चतुर्थक आपण ह्या सूत्रांद्वारे ओळखणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया। भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये चतुर्थकांच्या संदर्भातील उदाहरणांची माहिती आणि उदाहरणं घेऊन। तोपर्यंत नमस्कार।